ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू, चितळे बाकरवडी. आणा आणि खा. राज्यात पुढचे 4 दिवस पावसाचे. मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. खडकवासलातून विसर्ग 27,000 क्युसेक पर्यंत वाढवला. मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सुरक्षिततेसाठी काही घरांचा वीज पुरवठा खंडित. राज ठाकरे मराठवाड्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार. आज सोलापूरमधून दौऱ्याला सुरुवात. 13 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्याची सांगता. महाराष्ट्र काँग्रेसची आज मुंबईत बैठक. विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार. रमेश चेन्नीथला बैठकीला उपस्थित राहणार. वीस सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज. सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना. आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली. मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचीही सरकारकडे मागणी. काही सत्ताधारी आमदार जरांगेंच्या भेटीला. सचिन वाझेला कधीच भेटलो नाही. सचिन वाझेच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. तर वाझेचं बोलणंही फडणवीसांची चाल. अनिल देशमुखांचा आरोप. मुंबई विद्यापीठाची गेल्या 2 वर्षापासून रखडलेली सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला होणार. विद्यापीठाच्या 10 सिनेट सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक. मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन. महाराष्ट्रातले 120 भाविक अडकले. 16 भाविक रायगडमधले असल्याची माहिती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा. उपांत्यपूर्व सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघ ब्रिटनशी भिडणार. तर बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीमध्ये डेन्मार्कच्या व्हिक्टरशी लक्ष्य सेनचा सामना. भारत श्रीलंका वनडे मालिकेतील दुसरा सामना आज. पहिला सामना टाय झाल्यानं आज दोन्ही टीम विजयासाठी निकराचे प्रयत्न करणार.